हॅलो डिअर SSC स्टुडंट्स. आय नो आपण थोडंसं लेट आहोत. हे लेक्चर ऍक्च्युअल आपलं काल पडायला पाहिजे होतं, बट करणार काय ना, आजूबाजूचे सर्कमस्टान्सेस असे आहेत का आपण लेक्चर रेकॉर्ड नाही करू शकलो. बट आता अपॉर्च्युनिटी आहे, थोडासा डिस्टर्बन्स येऊ शकतो, आजूबाजूला जनावर आहेत, थोडासा आवाज येऊ शकतो. बट आपल्याला काम काय आहे, आपल्याला शिकायचंय आणि शिकण्यासाठी तर आपण काय करतोय, वेळ देतोय. तर आपलं काम काय असेल, आज आपल्या चॅप्टरचा शेवटचा टॉपिक असेल. या चॅप्टर मध्ये आपण आतापर्यंत काय काय कन्सेप्ट बघितल्यात. सगळ्यात पहिलं आपण बघितलं डोब्रायनरचे ट्रायड काय काय असतात, है का नाही. एक सेकंदात किंवा एका मिनिटात जर समराईज करायचं ठरलं तर 3 सारख्या एलिमेंटचा त्याने ग्रुप बनवला, सारख्या प्रॉपर्टी दाखवणाऱ्या. दोन्ही एलिमेंटला साईडच्या 2 एलिमेंटचं जर आपण ॲटॉमिक मास कम्पेअर केलं, त्यांचा जर मीन काढला आणि तो जर मधल्याच्या बरोबर येत असेल, त्याला काय म्हणतो आपण, डोब्रायनर ट्रायड. नंतर आपण बघितलं न्यूलँडचा ऑक्टेव्ह रूल. काय सांगितलं न्यूलँडने, का जो काही आपल्याकडे म्हणतो आपण फर्स्ट एलिमेंट असेल आणि त्याच्यानंतर पास होणारे 7 एलिमेंट आणि 8वा जो एलिमेंट येईल, 8व्या आणि पहिल्या एलिमेंटच्या प्रॉपर्टी सेम असतील, त्याला आपण म्हणतो न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स. त्यासाठी त्याने काय केलं होतं, आपले जे काही एलिमेंट होते त्यांना कशाशी कम्पेअर केलं होतं त्याने, ही कम्पेअर्ड द एलिमेंट्स विथ, कशासोबत कम्पेअर केलं होतं, म्युझिकल नोट्स. त्यानंतर आपण बघितला होता मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल. तर मेंडेलिव्हचा पिरियडिक टेबल बघितला आपण, त्यावेळी आपण काय सांगतो 63 एलिमेंट त्याने बिचाराने अरेंज केले. आता बिचाराच म्हणू आपण, ज्या काळात त्याने केलं होतं त्या काळात कुणीच केलेलं नव्हतं. आणि लास्टला आपण बघितलं मॉडर्न पिरियडिक टेबल कुणी बनवला होता, हेनरी मुझली. हेनरी मुझलीने बनवलेला मॉडर्न पिरियडिक टेबल, तो पण आपण लास्ट लेक्चर बघितला होता. आता या पूर्ण चॅप्टरचा आपला एक शेवटचा टॉपिक राहतोय काय, पिरियडिक ट्रेंड इन द मॉडर्न पिरियडिक टेबल. आता ट्रेंड कशाला म्हणायचे, एखादी गोष्ट ज्यावेळी वारंवार घडते ना, जर आपण इंस्टाग्रामवर वगैरे कुठं स्क्रोलिंग करताना बघितलेला असेल, किंवा आपण किती नाही म्हटलं तर काय म्हणतो, एखादा व्हिडिओ चालला तर त्याच्यासारखेच वेगवेगळे व्हिडिओ बनवणं, त्याला आपण ट्रेंड म्हणतो. पण आपल्याला ट्रेंड कुठं बघायचा आहे, पिरियडिक ट्रेंड बघायचा आहे. पिरियडिक ट्रेंड कशाला म्हणायचं, जेव्हा आपण काय करतो, एका ग्रुपचे एलिमेंट, ग्रुप काय आपले व्हर्टिकल कॉलम्स, किंवा एखाद्या पिरियडचे एलिमेंट म्हणजेच कोण आपले आडवे कॉलम्स, जर आपण असं आडव्या रोज, जर आपण असं म्हटलं व्हर्टिकल कॉलम घ्या किंवा आडव्या रोज घ्या, यामधल्या एलिमेंटला जर आपण कम्पेअर केलं, तर ह्या कम्पॅरिझन मध्ये आपण काय सांगतोय, काही एलिमेंट काय करतात, सिमिलॅरिटीज दाखवतात. कोणकोणत्या सिमिलॅरिटीज, मग त्या वेगवेगळ्या सिमिलॅरिटीज असतील, पण या सिमिलॅरिटी दाखवण्याच्या गोष्टीला आपण काय म्हणतो, पिरियडिक ट्रेंड. याला आपण जर डिफाईन करायला गेलो तर काय येईल आपल्याकडे, याला आपण असं म्हणू, व्हेन द प्रॉपर्टीज ऑफ, आपल्याला जर डेफिनेशन विचारली तर आपण काय सांगणार, व्हेन द प्रॉपर्टीज ऑफ elements of group or period are compared. जर आपण एखादा पिरियड घेतला, एखादा ग्रुप घेतला आणि त्यांच्या काय केलं, आपण त्याच्यातल्या येणाऱ्या एलिमेंटच्या प्रॉपर्टी कम्पेअर केल्या, तर आपल्या काय लक्षात येते, अ रेग्युलॅरिटी इज ऑब्झर्वड, रेग्युलॅरिटी इज ऑब्झर्वड, रेग्युलॅरिटी दिसते आपल्याला कशामध्ये, इन देअर व्हेरिएशन्स, इन देअर व्हेरिएशन्स, इन देअर व्हेरिएशन्स. आता बघा बरं, आपण काय म्हटलं, जर आपण एका सेम ग्रुपच्या किंवा सेम पिरियडच्या एलिमेंटला कम्पेअर केलं तर त्यांच्यामध्ये आपल्याला एक रेग्युलॅरिटी बघायला मिळते. या रेग्युलॅरिटीलाच आपण काय म्हणतो, पिरियडिक ट्रेंड, कॉमा इट इज कॉल्ड ॲज पिरियोडिक ट्रेंड. यालाच आपण काय म्हणतो, पिरियोडिक ट्रेंड. मग आता ट्रेंड कशाला म्हणायचं हे तर कळलं, एक सिमिलॅरिटी किंवा एक रेग्युलॅरिटी बघायला मिळते आपल्याला, त्या रेग्युलॅरिटीला आपण काय म्हणतो, ट्रेंड. मग आता या ट्रेंड मध्ये आपण काय सांगतो, रेग्युलॅरिटी आणि ट्रेंड या 2 गोष्टी जर कळल्या असतील तर आपण काय सांगतो, कोणकोणत्या गोष्टीत सिमिलॅरिटी दिसतील आपल्याला. ट्रेंड बघायचे म्हटल्यानंतर कोणकोणत्या गोष्टींमध्ये सिमिलॅरिटी दिसतील ते तर सांगता आलं पाहिजे ना, रेग्युलॅरिटी. तर आपल्याकडे 3 टाईपचे ट्रेंड आहेत आपल्याकडे. पहिला असेल आपल्याकडे ट्रेंड ऑफ ॲटॉमिक साईज, ॲटॉमिक साईजचा ट्रेंड असेल. दुसरा ट्रेंड असेल आपल्याकडे मेटालिक अँड नॉन मेटालिक कॅरेक्टर्स, मेटालिक अँड नॉन मेटालिक कॅरेक्टर्स. अँड जो लास्ट ट्रेंड असेल आपल्याकडे, तो ट्रेंड असेल आपल्याकडे व्हॅलेन्सी, ट्रेंड ऑफ व्हॅलेन्सी. तर ह्या 3 गोष्टी आपल्याला शिकायच्यात एक एक करून.
सगळ्यात पहिला आपण डेफिनेशनचा एक स्क्रीनशॉट असू देऊ आपल्याकडे, आणि नंतर आपण काय बघू, एक एक ट्रेंडला आपण व्यवस्थित बघू. ओके, डेफिनेशनचा स्क्रीनशॉट घेणे इतका वेळ तर आपण अलॉट केला होता. आता आपण काय बघू, पहिला ट्रेंड बघू आपण, ट्रेंड ऑफ ॲटॉमिक साईज. ॲटॉमिक साईजच्या बाबतीत काय होतं ते आपल्याला बघायचंय. पहिला जो बघतोय आपण तो कोण आहे आपल्याकडे, ॲटॉमिक साईज. ओला कपडा वापरल्याचे दुष्परिणाम, नो इश्यू. We are looking at the atomic size. आता हे एक्झाम्पल समजून घेऊ आपण. ॲटॉमिक साईजच्या बाबतीत आपण काय सांगतो, आता काही बेसिक टर्म माहित पाहिजे आपल्याला. ॲटमची साईज कशावर डिपेंड करणार आहे, ॲटमच्या रेडियस वरती. मग ॲटॉमिक रेडियस कोणाला म्हणायचं, सरळ सरळ आपण काय म्हणतो, जर आपण एक ॲटम ड्रॉ केला आणि ह्या ॲटम मध्ये आपण काय केलं, एक शेल ड्रॉ केली, एकच केली तात्पुरतं समजण्यापुरतं, मग आपण काय सांगतो, या ॲटमचा हा कोण आहे आपल्याकडे, न्यूक्लियस. आणि न्यूक्लियसच्या बाहेर ही कोण आहे आपल्याकडे, शेल. मग कोणत्याही ॲटमचं त्याच्या न्यूक्लियस पासून त्याच्या आउटर मोस्ट शेल पर्यंत जे अंतर असतं ना, त्या डिस्टन्सला म्हटलं जातं ॲटॉमिक रेडियस. मग आपण काय म्हणणार, द डिस्टन्स फ्रॉम न्यूक्लियस टू द outermost shell of an atom is the atomic radius. एखाद्या ॲटमला घेतला आपण आणि त्याच्या काय म्हणतो, न्यूक्लियस पासून आउटर मोस्ट, याच्यात 3 शेल असले तर शेवटची तिसरी शेल पर्यंत जे डिस्टन्स त्याला काय म्हणतो आपण, ॲटॉमिक रेडियस. मग आता ॲटॉमिक रेडियस कशाला म्हणतो ते तर कळलं आपल्याला. कशात तरी मोजली पण जात असेल ना, मग ॲटॉमिक रेडियस मोजायची आपल्याला. कशात मोजणार आपण तिला, ॲटॉमिक रेडियसला जे मेजर केलं जातं, इट इज मेजर्ड, द ॲटॉमिक रेडियस इज मेजर्ड इन पिकोमीटर. आता पिकोमीटर आपल्याकडे नवीन युनिट आलंय बघा, पिकोमीटर. कशाला म्हणायचं पिकोमीटर, सगळ्यात छोटं म्हणून आपण. आता ॲटम किती टायनी पार्टिकल आहे बरं, एवढ्या टायनी पार्टिकलचं मेजर पण खूप टायनी येईल. मग आपल्याला एक जस्ट आयडिया असावी म्हणून, 1 नॅनोमीटर जर घेतला आपण, 1 नॅनोमीटर, तर त्याचं अंतर किती असतं आपल्याकडे, 1 × 10⁻⁹ मीटर. किती असतं, -9. म्हणजे हा डिस्टन्स काय खूप छोटा आहे, -9. आणि पिकोमीटरला काय सांगतो आपण, 1 पिकोमीटर. आता पिकोमीटरला कशाने दाखवतात, PM ने. पिकोमीटरला आपण दाखवतो PM. मग 1 पिकोमीटर आपण कसं सांगणार, 1 पिकोमीटर इज इक्वल टू 10⁻⁻12 मीटर. मग -9 पेक्षा -12 काय आहे, खूप छोटा आहे. मग आपल्याकडे ॲटॉमिक रेडियस कशात मोजले जाते, पिकोमीटर मध्ये. 1 पिकोमीटर म्हणजे किती, 10⁻12 मीटर. तर आता हे झालं आपल्याकडे ॲटॉमिक रेडियसच्या बाबतीत. आपल्याला बघायचं ॲटॉमिक साईज. साईज कशावर डिपेंड करेल, न्यूक्लियस पासून ॲटमच्या आउटरमोस्ट शेल पर्यंत जे अंतर आहे ॲटॉमिक रेडियसवर डिपेंड करेल. मग आपण आता काय बघतोय, ॲटॉमिक साईजचा ट्रेंड काय असेल. मग आपल्याला तो ट्रेंड बघण्यापूर्वी जेवढं बेसिक नॉलेज गरजेचं होतं आपण ते सगळं मिळवलं असेल. आता आपण बघू, आपण एका पिरियड मध्ये लेफ्ट टू राईट गेलो तर काय बघायला मिळतं आपल्याला, सगळं कळलं असेल आय गेस. आता आपण काय करू, एका पिरियड मध्ये लेफ्ट कडून राईट कडे जर गेलं तर काय बघायला मिळतं आपल्याला ते बघू आपण. आपण असं म्हणू, लेफ्ट टू राईट. आता लेफ्ट टू राईट म्हटल्यानंतर कुठं, हायड्रोजन पासून हिलियम कडे, लेफ्ट टू राईट इन अ पिरियड. मग लेफ्ट टू राईट जाताना आपल्याला काय बघायला मिळते बघा, आपण लास्ट लेक्चर पण याचा रेफरन्स घेतला होता. नंबर ऑफ शेल काय करतील बरं, नंबर ऑफ शेल सेम राहतील, पण कोण वाढते आपल्याकडे. आपण असं म्हटलं होतं काय, लास्ट लेक्चर मध्ये म्हटलं होतं आपण, पिरियडिक टेबल नंतर नंबर ऑफ शेल्स रिमेन्स कॉन्स्टंट. कॉन्स्टंट म्हणा किंवा सेम म्हणा. बट आपण एक गोष्ट बघितली काय,
नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन काय होत होता? व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनचा नंबर इन्क्रीज. इथं आपण लास्ट लेक्चर मधून मिळवलं. मग आता आपल्याला याला जर सांगायचं असलं तर आपण कसं सांगणार? जसं आपण म्हणतो, आपण लेफ्ट टू राईट जातोय, 3 नंबरला येतो आपल्याकडे लिथियम. त्याच्याकडे काय? 2 इलेक्ट्रॉन फर्स्ट शेल मध्ये, 1 इलेक्ट्रॉन आउटर मोस्ट शेल मध्ये. हा कोण आहे आपला? लिथियम. 2,1 ॲटॉमिक नंबर 3 आहे त्याचा. दुसरीकडे आपण घेतला बेरिलियम. बेरिलियमच्या बाबतीत काय होतं आपल्याकडे? आउटर मोस्ट शेल मध्ये त्याच्या किती इलेक्ट्रॉन आहे? 2. मधल्या शेलमध्ये किती आहे? 2. आणि आपल्याकडे कोण? त्याचा न्यूक्लियस. मग आपण काय सांगितलं? याच्यात आउटरमोस्ट शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन होता. याच्या बाबतीत आपण काय सांगतोय? 2,2 झालं कॉन्फिगरेशन. म्हणजे याच्या आउटरमोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 2 इलेक्ट्रॉन आहे. मग नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन काय उरायला? वाढू राहिला. पुढे जर आपण बोरॉन कडे गेलो त्याचं कॉन्फिगरेशन काय येईल? 2,3. कार्बनचं येतं 2,4. मग हे जर बघितलं आपण तर आपल्याला काय सांगायचं आता? याचा रेफरन्स कशासाठी घेतला होता आपण? मला सांगा आता. आपल्याकडे लिथियम मध्ये आपण म्हणतो ॲटॉमिक नंबर 3 आहे. म्हणजे याच्याकडे किती आहेत प्रोटॉन? 3 प्रोटॉन्स आहे. बेरिलियमचा ॲटॉमिक नंबर 4 आहे. म्हणजे याच्याकडे किती? 4 प्रोटॉन आहे. ॲटॉमिक नंबर कशावर डिपेंड होतो? नंबर ऑफ प्रोटॉन ऑर इदर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. मग याच्याकडे 4 प्रोटॉन आहे. म्हणजे याच्याच न्यूक्लियस मध्ये जो पॉझिटिव्ह चार्ज आहे तो जास्त आहे. मग मला एक सांगा बरं, जर याच्याकडे पॉझिटिव्ह चार्ज जास्त असेल तर ह्या बाहेरच्या इलेक्ट्रॉन्सला हा पॉझिटिव्ह चार्ज काय करेल बरं? स्वतःकडे ओढायचा ट्राय करेल. आपण याला इथं नाही इकडे दाखवू आपण, जेणेकरून आपल्याला समजेल. आपण काय म्हणू? हा इलेक्ट्रॉन काय केला जाईल? याच्याकडे ओढला जाईल. हा पण इलेक्ट्रॉन काय केला जाईल? याच्याकडे ओढला जाईल. न्यूक्लियस वरती जास्त पॉझिटिव्ह चार्ज असल्या कारणाने काय होतं? बाहेरचे इलेक्ट्रॉन न्यूक्लियसकडे पॉझिटिव्ह चार्जकडे ओढले जातील. त्याच्यामुळे काय होईल? ॲटमची साईज हळूहळू कमी होईल. मग एक पॉईंट आपण असं टाकू शकतो काय? ड्यू टू द इन्क्रीज न्यूक्लिअर चार्ज, increased nuclear charge, due to the increased nuclear charge काय होतं? न्यूक्लियस वरचा चार्ज वाढल्याने the electrons are pulled म्हणजे काय? ओढले जातील towards न्यूक्लियस. इलेक्ट्रॉनला आतल्या बाजूला ओढलं जाईल. जे आपण समजून घेतलं की सेंटेन्स मध्ये मांडतोय आपण. मग त्याचा परिणाम काय होता आपल्याकडे? इलेक्ट्रॉन जर आतल्या बाजूने ओढले गेले तर ॲटमची काय होईल? साईज कमी होईल. which results in the decrease in size of atom. ॲटमची साईज काय होते? मग डिक्रीज होते. मग आपण काय सांगणार? सरळ सरळ, जर आपल्याकडे हा लिथियम होता 2,1, याच्याकडे एकच इलेक्ट्रॉन होता आणि चार्ज होता, तर याची साईज एवढी जर येत असेल तर हा आपला बेरिलियम असेल, या बिचाऱ्याची साईज काय होईल? अजून कमी. पुढचा जर घेतला आपण कोण? बोरॉन, त्याची साईज अजून कमी. आणि असं करत करत एलिमेंटची साईज काय होते? कमी होत चालते. मग आपल्याला जर याचं एक्झाम्पल द्यायचं ठरलं तर आपण काय सांगणार बरं? काय काय होतं? आपण असं म्हटलं होतं, लेफ्ट टू राईट इन अ पिरियड. लेफ्ट टू राईट जर गेले तर काय होतं? ॲटॉमिक साईज काय होते? डिक्रीज होते. एवढं तर कळलं पाहिजे. लेफ्ट टू राईट काय होतं? ॲटॉमिक साईज डिक्रीज होत चालते. एवढं तर कळलं असेल आपल्याला एवढ्या सगळ्या एक्सप्लेनेशन मधून. मग हे जे काही बघितलं आपण, आता आपण बघू डाऊन द ग्रुप गेलो तर काय काय होतं? लेफ्ट टू राईट काय होतं हे तर कळलं असेल. आता डाऊन द ग्रुप गेलो तर काय होतं ते बघू आपण. पुढचं हेडिंग देऊ आपण, डाऊन द ग्रुप. डाऊन द ग्रुप काय होतं बघा. डाऊन द ग्रुप. डाऊन द ग्रुप काय काय होत असेल आपल्याला ते बघायचंय. मग समजा मी पहिला ग्रुप घेतला. आपल्याला माहिती पहिला ग्रुप काय होता आपला? हेलिना की आरबीसीज फरार. मग आपण तो जर ग्रुप घेतला तर आपल्या काय लक्षात येते? का नंबर ऑफ शेल काय होतील? वाढत चालतील. पहिला आपण घेतला हायड्रोजन समजा, दुसरा घेतला आपण लिथियम, तिसरा घेतला आपण सोडियम, पुढं पोटॅशियम, रुबिडियम, सिझियम, ते चालू राहतील. पण आपण 3च घेतले समजा. याच्यातून आपल्याला काय कळलं? हायड्रोजनचा आपल्याकडे काय
ऍटॉमिक जर आपण स्ट्रक्चर ड्रॉ केलं तर एकच इलेक्ट्रॉन आहे. लिथियम जर केलं तर आपण काय सांगतोय, त्याच्याकडे काय बघायला मिळतं आपल्याला, 2-1 कॉन्फिगरेशन असेल त्याचं, एक इलेक्ट्रॉन इकडे असेल. सोडियम जर घेतला तर काय आपल्याकडे 2,8 1. म्हणजे आपल्याकडे जो काय आपल्याकडे सोडियम असेल त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतील, हा हायड्रोजन आहे आपला 1, हा लिथियम असेल आपल्याकडे किती असेल तो 2,1, आणि हा कोण आहे आपला सोडियम 2,8,1. मग या सगळ्यांवरून आपल्या काय लक्षात आलं बरं, याच्याकडे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन एकच आहे, याच्याकडे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन एकच आहे, याच्याकडेही व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन एकच आहे. मग आपण असं म्हणणार की नाही, नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन रिमेन्स सेम राहिला ना व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनचा नंबर. बट सेम टाइमला आपण काय बघितलं, याच्या न्यूक्लियसवरचा चार्ज जर बघितला, पण त्याच्या सोबतच आपण काय म्हणतो, इथं शेल वाढत चालल्या. शेल वाढल्या म्हणजे कोण वाढली, आपली ऍटॉमिक रेडियस वाढली. रेडियस वाढली याचा अर्थ काय म्हणतो आपण, ऍटमची साईज वाढत चालली असेल. आपण असं म्हणू, नंबर ऑफ शेल्स इन्क्रीज. या दोन गोष्टी जर कळल्या असतील, शेलचा नंबर वाढला म्हणजेच काय झालं, ऍटॉमिक रेडियस वाढली. रेडियस वाढली म्हणजेच काय झालं, ऍटमची साईज वाढली. मग आपण काय होणार, डाऊन द ग्रुप ऍटॉमिक साईज इन्क्रीजेस. बघा आपल्याला ट्रेंड समजून घ्यायचा होता. सिमिलॅरिटीज काय काय भेटल्या, जर आपण लेफ्ट टू राईट गेलो तर काय म्हणतो आपण, लेफ्ट टू राईट जर गेले तुम्ही तर तुम्हाला काय बघायला मिळतंय, लेफ्ट टू राईट आपल्याकडे ऍटमची साईज कमी होत होती. बट आपण डाऊन द ग्रुप आलो तर ऍटमची साईज काय होतीये, इन्क्रीज होतीये. हा होता आपल्याकडे पहिला ऍटॉमिक साईजचा ट्रेंड. मग आता आपल्याला दुसरा जो ट्रेंड बघायचा आहे तो असेल आपल्याकडे मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टरचा. याचा एक स्क्रीनशॉट घ्या. ओके, आपण दुसरा ट्रेंड पटकन बघू. बिकॉज डिस्टर्बन्सेस एकपट आणि आपण काय बोलतो ना, इलेक्ट्रिसिटीचा त्रास दुप्पट, त्यापेक्षा आपण पटपट उरकू याला. सेकंड जो ट्रेंड आहे आपल्याकडे तो कशाचा आहे, ट्रेंड ऑफ मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. आता मेटॅलिक नॉन मेटॅलिक कॅरेक्टरचा ट्रेंड बघायचा म्हटल्यानंतर आपल्याला काही बेसिक टर्म समजून घ्यावे लागतील. सेकंड ट्रेंड असेल मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. आता मेटॅलिक नॉन मेटॅलिक कॅरेक्टरचा ट्रेंड समजून घेताना आपल्याला काही गोष्टी कळल्या पाहिजे. आता बघा आपण काय सांगतोय, मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक काय, पण ते कॅरेक्टर. मग आता बघा आपल्याला हा ट्रेंड समजून घेताना आपण काय सांगतोय, एक कंपाऊंड घेतला आपण कोणता पण रॅन्डम कंपाऊंड घेतला, पण आपण काय सांगतोय, आता आपण एक असा कंपाऊंड ज्याच्यामध्ये मेटल येईल आणि नॉन मेटल पण येईल. मग आपण घेतला समजा आपल्याकडे टेबल सॉल्ट, ज्याला आपण काय म्हणतो NaCl, मीठ घेतला आपण. तर मिठामध्ये आपण काय सांगतो, सरळ सरळ हा जो Na असेल आपल्याकडे, हा पूर्ण जो कंपाऊंड याला आपण काय म्हणतो, इट इज नथिंग बट अन आयोनिक कंपाऊंड. का बरं आयोनिक कंपाऊंड म्हणतो आपण याला, इट इज फॉर्म बाय द डोनेशन अँड ऍक्सेप्टेशन ऑफ इलेक्ट्रॉन, म्हणून याला आपण आयोनिक कंपाऊंड म्हणतो. मग आता आपण जर बघितलं तर बघा काय म्हटलं आपण, याच्यामध्ये हा जो सोडियम पार्ट आहे हा कोण आहे आपला मेटल, हा जो क्लोरीन पार्ट आहे हा कोण आहे आपला नॉन मेटल. मग हे मेटल आणि नॉन मेटल दोघांपासून मिळून बनलेलं आहे. तर आपल्याला माहिती मेटल वरती काय असतो, पॉझिटिव्ह चार्ज, त्याला आपण काय म्हणतो कटायन. नॉन मेटल वरती कोण असतो निगेटिव्ह चार्ज, त्याला आपण काय म्हणतो अनायन. अनायन आणि कटायन जर कळलेले असतील तर आपण आता काय बघू, मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर मध्ये काय चेंज होतो तो आपण बघू. आता बघा बरं, मला एक सांगा, आपण ग्रुप 18 ला मागच्या लेक्चरमध्ये नाव दिलं होतं, आठवत असलं बघा. ग्रुप 17 ला आपण हॅलोजन म्हटलं होतं, ग्रुप 18 ला आपण काय म्हटलं होतं, त्याला आपण म्हणतो ग्रुप ऑफ नोबल गॅसेस, किंवा त्याला आपण काय म्हणतो हे म्हणलं होतं आपण, त्याला आठवतं का तुम्हाला, ग्रुप ऑफ नोबल गॅसेस म्हटलं होतं, किंवा त्याला झिरो ग्रुप एलिमेंट पण म्हणतो आपण. मग आपल्याला काय बघायचं आता, एक जर आपण कोण घेतला, बेसिकली आपण जर 18वा ग्रुप बघितला, ग्रुप 18 जर बघितलं, त्याच्यामध्ये कोण येतो आपल्याकडे, पहिला येतो आपल्याकडे हिलियम, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती आपल्याकडे 2. नंतर बघतो आपण निऑन, त्याच्यात कोण येतो आपल्याकडे, हे नारायण होता ना आपला तो, त्याचं येतो आपल्याकडे 2-8. त्याच्यानंतर आपण काय म्हणतो अर्जुन, आर्गॉन 2-8-8. करे क्रिप्टॉन
क्रिप्टॉनचं आपल्याकडे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती आहे तर आपण म्हणतो 28188 28188. त्याच्यानंतर कोण येतं आपल्याकडे झिनॉन, झेरॉक्स रामायण म्हटलं होतं ना आपण, त्याचं काय येतं झिनॉनचं 28188 28188. मग आपल्याला सगळे पाठ करायची गरज नाही, फक्त आपल्याला एक गोष्ट समजून घ्यायची होती काय, ज्यावेळी कधी आपण यांना बघतो, आता याला हिलियमला थोडा वेळ इग्नोर करा, काय पहिला नोबल गॅस आहे, पण निऑन बघितला आपण त्याच्यामध्ये किती 8 इलेक्ट्रॉन लास्ट शेल मध्ये, याच्याकडे 8 आहे, याच्याकडे 8 आहे आणि याच्याकडे 8 आहे. मग आपण काय सांगतोय, यांना आपण अजून एक नाव काय दिलं होतं, मोस्ट स्टेबल इलेमेंट. मग जर यांना आपण मोस्ट स्टेबल म्हणतोय तर ऑब्विसची गोष्ट आहे की नाही, सगळ्यात स्टेबल असतील तर प्रत्येक इलेमेंटला वाटेल की नाही यांचे इतकं स्टेबल व्हावं. मग प्रत्येक इलेमेंटला जेव्हा असं वाटतं तेव्हा आपल्याला काय करायचंय, बाकीच्या इलेमेंट सारखं ह्या नोबल गॅसेस सारखं आपल्याला काय करायचंय, आपण म्हणतो स्टेबल व्हायचंय. हे कोण होते आपले नोबल गॅसेस. मग प्रत्येक इलेमेंटचं स्वप्न काय आहे, नोबल गॅसेस सारखं त्याला काय करायचंय, स्टेबल व्हायचंय. लहानपणीच त्याने ते स्वप्न पाहिलं होतं, प्रत्येक नोबल गॅस सारखं प्रत्येक इलेमेंटचं स्वप्न होतं लहानपणापासून, तर त्याला काय बनायचंय, नोबल गॅस सारखं कॉन्फिगरेशन मिळवायचंय. आणि हे कॉन्फिगरेशन मिळवण्यासाठी आपण काय सांगतो, मग जर आपण बघितलं आपल्याकडे हा सोडियम होता, सोडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आपल्याकडे 2,8,1. क्लोरीनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आपल्याकडे 2,8,7. मग मला एक सांगा आता, त्या सोडियमकडे जो इलेक्ट्रॉन आहे शेवटच्या शेलमध्ये तो एकदम लूजली पकडलेला आहे त्याने, उगाच म्हणजे आहे म्हणून थोडासा फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल त्याच्या न्यूक्लियसमध्ये आणि त्याच्यामध्ये एका इलेक्ट्रॉनमध्ये, तर हा इलेक्ट्रॉन याला डोनेट करणं सोपं आहे का याच्याकडून 7 इलेक्ट्रॉन घेणं. ऑब्व्हियसली हा काय करेल, हा एक इलेक्ट्रॉन डोनेट करेल. हा एक इलेक्ट्रॉन डोनेट केला त्याचं कॉन्फिगरेशन काय होईल, 2,8. झाला की नाही कोणासारखा, आपल्या आर्गॉन सारखा, सॉरी निऑन सारखा 2,8 झाला निऑन सारखा. म्हणजे याने काय मिळवली, स्टेबिलिटी मिळवली. तेच या क्लोरीनने काय विचार केला का, अरे मला पण स्टेबल व्हायचंय, मग त्याने काय केलं, याने डोनेट केलेला हा एक इलेक्ट्रॉन काय केलं, याने ऍक्सेप्ट केला, त्याचं कॉन्फिगरेशन काय झालं असेल 2,8,8. मग आपण काय म्हणू, हा बनला असेल आपल्या आर्गॉन सारखा. म्हणजे दोघांनीही नोबल गॅस कॉन्फिगरेशन मिळवलं. हे जे नोबल गॅस कॉन्फिगरेशन मिळवलं याच्यामुळे झालं काय, पण मला एक सांगा, याने आपण असं समजून घेऊ, आता याला व्यवस्थित बघायचं, हा जो सोडियम होता याच्या न्यूक्लियस मध्ये आपण काय सांगतो 11 प्रोटॉन होते आणि काय होते सेम टाइमला 11 इलेक्ट्रॉन होते. हा जो क्लोरीन होता आपल्याकडे याच्यामध्ये आपण काय सांगतो, क्लोरीन मध्ये सेम टाइमला आपण असं सांगू याच्याकडे काय होते 17 प्रोटॉन होते आणि 17 काय होते याच्याकडे इलेक्ट्रॉन होते. मग आता एकदा सोडियमकडे बघू, मग त्याच्याकडे जाऊ आपण. सोडियमने काय केलं, एक इलेक्ट्रॉन देऊन टाकला, त्याने काय केलं, एक इलेक्ट्रॉन डोनेट केला. याच्याकडे किती इलेक्ट्रॉन उरले, 10 इलेक्ट्रॉन उरले. याने एक इलेक्ट्रॉन घेतला, म्हणजे याच्याकडे किती इलेक्ट्रॉन झाले, 18 इलेक्ट्रॉन झाले. मग आपण काय सांगू शकतो, याच्यावरती एक पॉझिटिव्ह चार्ज कसा राहील, इलेक्ट्रॉन 10 पण पॉझिटिव्ह चार्ज 11 आहे, म्हणजे एक पॉझिटिव्ह चार्ज काय झाला याच्याकडे एक्स्ट्रा झाला, म्हणून याच्यावरती आपण प्लस साइन देऊ. याच्याकडे काय झालं, प्रोटॉन 17च राहिले, पण एक इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केल्यामुळे इलेक्ट्रॉन 18 झाले, आणि म्हणून आपण काय सांगतो, एक इलेक्ट्रॉन जास्त असल्यामुळे याच्यावर काय येईल आपल्याकडे, क्लोरीन वरती आपल्या निगेटिव्ह चार्ज येईल. आणि ह्या प्रोटॉनच्या आणि इलेक्ट्रॉनच्या नंबरवरून आपण यांच्यावरती जे चार्जेस दिले या चार्जेसलाच आपण काय म्हणतो कटायन अँड अनायन. मग आता हे जर चार्जेस कळले असतील तर आपण काय सांगू बरं, सरळ सरळ आपल्याला असं सांगायचंय, मेटालिक आणि नॉन मेटालिक कॅरेक्टर मध्ये काय चेंज येतो. मेटल मध्ये काय काय चेंजेस येतात ते आपण इकडे बघितलं सोडियमसाठी, नॉन मेटल मध्ये काय काय चेंजेस येतात ते आपण तिकडे बघितले. आता आपल्याला बघायचे ऍक्च्युअल चेंजेस काय काय आले असतील. सो चेंजेस बघण्यापूर्वी याचा एक स्क्रीनशॉट घ्या बरं. मग आता आपण बघू मेटालिक आणि नॉन मेटालिक कॅरेक्टर मध्ये काय काय चेंजेस आले असतील. त्याला आपण एका डिफरन्सच्या फॉर्म मध्ये बघू, म्हणजे आपल्या पटकन लक्षात राहील. कम्पॅरेटिव्ह स्टडी इज द बेस्ट. कधी पण दोन गोष्टींचे कम्पॅरिझन करून जर लेक्चर ऐकलं किंवा आपण काय होतो नोट्स बनवल्या तर कम्पॅरेटिव्ह स्टडी आपल्याला खूप हेल्प करतो. मग आपण एकीकडे बघू मेटल कॅरेक्टर मध्ये काय चेंज आला आणि इकडे बघू आपण नॉन मेटल मध्ये काय चेंज आला. मग आपण बघा सगळ्यात पहिलं बघतोय मेटल मध्ये काय काय चेंज आला असेल ते बघू आपण. आता मेटलची खासियत काय होती, नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन काय होत त्याच्याकडे इज लेस. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनचा नंबर यांच्याकडे खूप कमी होता. आपण बघितलं सोडियमकडे एकच व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन होता,
नॉन मेटल मध्ये काय म्हणतो आपण, नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इज मोर, त्याच्याकडे 7 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन होते क्लोरीनकडे. दुसरा आपण काय सांगतो बघा, दुसरा जो बदल आपल्याला बघायला मिळाला, काय म्हणतो आपण, याच्या न्यूक्लियस वरती चार्ज कसा असेल, मग ऑब्व्हियसली व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन कमी म्हटल्यानंतर त्याला लूजली पकडलं होतं, म्हणजे न्यूक्लिअर चार्ज इज लो. याचा इलेक्ट्रॉन याने लूजली पकडलेला होता, म्हणून आपण असं म्हणू शकतो की नाही, न्यूक्लिअर चार्ज इज लेस. पण याने याचे 7चे 7 इलेक्ट्रॉन एकदम टाइटली पकडले, उलट याचा एक पण अट्रॅक्ट करून घेतला, म्हणजे काय, न्यूक्लिअर चार्ज इज मोर. नंतर आपण काय सांगतो, तिसरी जी गोष्ट, आता याच्याकडे एक इलेक्ट्रॉन लूजली पकडलेला होता, म्हणजे हा इलेक्ट्रॉन काय करेल, देणं प्रेफर करेल. आपण काय म्हणतो, दे हॅव टेंडन्सी, टेंडन्सी म्हणजे काय, क्षमता आहे त्यांच्याकडे, टू लूज इलेक्ट्रॉन. बरोबर. आणि याने काय केलं होतं, ऑक्टेट कम्प्लीट व्हावं म्हणून इलेक्ट्रॉन घेतला होता, आपण काय म्हणणार, देअर टेंडन्सी इज टू गेन इलेक्ट्रॉन. गेन करणे म्हणजे काय, घेणे. हे देतील ते घेतील, आणि मग देणाऱ्यावरती कोणता चार्ज आला होता, पॉझिटिव्ह चार्ज. मग आपण काय सांगणार, दिस टेंडन्सी इज कॉल्ड, ही जी टेंडन्सी आहे ना इलेक्ट्रॉन देण्याची, या टेंडन्सीला काय म्हणतो आपण, दिस टेंडन्सी इज कॉल्ड इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी. आणि यांची काय होती, इलेक्ट्रॉन घ्यायचे त्यांना, मग आपण काय म्हणणार, दिस टेंडन्सी इज कॉल्ड, काय म्हणू बरं आपण याला, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. तर या पद्धतीने मेटलमध्ये आणि नॉन मेटलमध्ये काय चेंजेस येतील ते आपण बघितले. मग आता आपल्याला बघायचं ट्रेंड काय फॉलो करतात ते. लेफ्ट टू राईट जर गेलो आपण एका पिरियडमध्ये, लेफ्ट टू राईट जर गेलो आपण एका पिरियडमध्ये, आता या सगळ्या पॉइंट यूज करून आपल्याला काय बघायला मिळतं आपण ते बघतोय. पहिलं आपल्याला काय बघायला मिळतं बरं, आपण म्हटलं होतं काय, ऍटमची साईज लेफ्ट टू राईट काय होते, डिक्रीज होते, ऍटॉमिक साईज डिक्रीजेस. दुसरी गोष्ट जी आपण म्हटलो ती काय होते आपल्याकडे, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी ऑल्सो डिक्रीजेस. इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी डिक्रीजेस. आता का बरं असं म्हटलं आपण, हे आपल्याला माहिती, पिरियडिक टेबलच्या लेफ्टला कोण आहेत आपले, एस ब्लॉक मध्ये मेटल्स आहेत, आणि जसं लेफ्ट कडून राईट कडे जाऊ तसं काय होईल, मेटल कडून आपण नॉन मेटल कडे जाऊ. इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी कोण दाखवतात आपले, मेटल. राईटला जाऊ तशी पॉझिटिव्हिटी काय होईल, कमी कमी होईल. आणि लास्ट पॉइंट जो बघायला मिळतो आपल्याला तो काय आहे, मेटल कडून आपण नॉन मेटल कडे जातो, म्हणजे काय म्हणू आपण, मेटालिक कॅरेक्टर, मेटालिक कॅरेक्टर डिक्रीजेस. मेटालिक कॅरेक्टर काय होतं, डिक्रीज होतं. ठीक आहे, मग समजलं असेल लेफ्ट टू राईट जाताना काय होतं, मेटालिक कॅरेक्टर डिक्रीज होतं, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी डिक्रीज होते. आणि आता आपल्याला बघायचं डाऊन द ग्रुप गेल्यावर काय काय होत असेल. मग आता ह्या दोन्ही गोष्टी आपल्या झाल्या असतील तर याला थोडा वेळ रब करू आपण. डाऊन द ग्रुप काय होतं ते आपण इथं बघू. आपण असं म्हणू, डाऊन द ग्रुप. एका ग्रुपमध्ये जर खाली खाली आलो तर काय बघायला मिळतं आपल्याला, डाऊन द ग्रुप. पहिली गोष्ट आपल्याला माहिती, काय खाली खाली येऊ तसं काय होतं, ऍटॉमिक साईज वाढते. इथं मग असंच आपलं ऍटॉमिक साईज इन्क्रीजेस. ऍटॉमिक साईज वाढली तर काय होईल आपल्याकडे, ऍटॉमिक साईज जेवढी वाढेल तेवढे काय म्हणू आपण, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी पण वाढेल. इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी इन्क्रीजेस. बिकॉज सगळे काय आहेत ग्रुपमध्ये मेटल आहेत, तर खाली खाली आलो तर काय होईल, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी पण वाढेल त्यांची. आणि लास्ट थिंग आपण काय सांगतो, मेटालिक कॅरेक्टर पण काय होईल, वाढेल. इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी जेवढी वाढेल तेवढं काय वाढेल, मेटालिक कॅरेक्टर ऑल्सो इन्क्रीजेस. तर या पद्धतीने आपल्याकडे हा सेकंड ट्रेंड असेल कोणता,
मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टरचा हा ट्रेंड असेल. लास्ट एक ट्रेंड राहतोय आपला ट्रेंड ऑफ व्हॅलन्सी, त्याला पण आपण पटकन उरकून घेऊ. याचा मात्र काय करायचं, आपण व्यवस्थित याला लिहून काढायचंय. हे दोन गोष्टी म्हणजेच कोणी आपला ट्रेंड, हे सगळं आधी त्याच्या आधीचं बॅक नॉलेज होतं जे आपल्याला पाहिजे समजण्यासाठी. ठीक आहे, लास्ट ट्रेंड राहतोय त्याला आपण एक 5 मिनिटात बघू फक्त. ठीक आहे, आपला लास्ट ट्रेंड असेल ट्रेंड ऑफ व्हॅलन्सी. एकदा लास्ट टाइम आपण बोर्ड रफ करू, जेणेकरून व्हॅलन्सीचा ट्रेंड संपला आपला की आपला चॅप्टरच संपून जातो. तसं मी लिहिताना इथे लिहून ठेवलं होतं लास्ट लेक्चर असेल आजचा, आहे की नाही, म्हणजे चॅप्टरच एंड होतो. सगळ्या इम्पॉर्टंट कन्सेप्ट आपण ऑलरेडी शिकवल्यात त्याच्यातल्या. मग आता काय सांगतोय आपण बघा, आपल्याला बघायचं ट्रेंड ऑफ व्हॅलन्सी. व्हॅलन्सीचा जो ट्रेंड असेल तो आपल्याला बघायचा आहे. थर्ड आपल्याकडे जो ट्रेंड आहे तो आहे ट्रेंड ऑफ व्हॅलन्सी. मग आता याला कसं सांगणार आपण, आपल्याला माहिती व्हॅलन्सी कशाला म्हणतो आपण, व्हॅलन्सी. इट इज द ॲबिलिटी, कशाची ॲबिलिटी, कोणाची ॲबिलिटी, ऑफ ॲन ॲटम टू गेन, एक तर इलेक्ट्रॉन घेईल और लूज इलेक्ट्रॉन. तर मी इलेक्ट्रॉन असं लिहितोय, वर्ड मध्ये तुम्ही लिहू शकता. इलेक्ट्रॉन देण्याची किंवा घेण्याची जी क्षमता आहे कशासाठी, टू अचीव द, काय मिळवायचं बरं त्याला इलेक्ट्रॉन देऊन किंवा घेऊन, नोबल गॅस कॉन्फिगरेशन. नोबल गॅस कॉन्फिगरेशन मिळवण्यासाठी जी काय असेल आपल्याकडे इलेक्ट्रॉन देण्याची किंवा घेण्याची जी क्षमता असेल तिला काय म्हणतो आपण, व्हॅलन्सी. पण याला आपण काय सांगतो अजून एका गोष्टीसाठी आपण काय म्हणतोय, जेवढे इलेक्ट्रॉन देईल किंवा जेवढे इलेक्ट्रॉन घेईल त्याच्यामुळे तो काय करेल, एक एलिमेंट दुसऱ्या एलिमेंट सोबत कंबाईन होईल. मग याला आपण कसं सांगू शकतो, इट इज द, किंवा असं म्हणू, इट रेफर्स टू द ॲबिलिटी ऑफ ॲन एलिमेंट, ability of an element to combine, कोणासोबत कंबाईन व्हायचे, विथ अदर एलिमेंट्स. एखादा एलिमेंट दुसऱ्या एलिमेंट सोबत कंबाईन होईल की नाही त्याला काय म्हणतो आपण, त्याची व्हॅलन्सी. मग आता बघा बरं, आपण बघू लेफ्ट टू राईट जर गेलो आपण, आता लेफ्ट टू राईट जायचं म्हणजे काय, पिरियड स्टडी करायचा आहे. राईट आपण काय म्हणतो, टॉप टू बॉटम आलो तर काय असेल आपल्याकडे, टॉप टू बॉटम जर आलो तर काय असतं आपल्याकडे, डाऊन द ग्रुप. लेफ्ट टू राईट म्हटल्यानंतर कोण असेल आपल्याकडे, पिरियड. मग आपण एका पिरियडचं एक्झाम्पल घेऊ, पिरियड 3चं एक्झाम्पल घेऊ आपण. इन पिरियड 3 आपण असं म्हणू, कोण आहे आपल्याकडे, ना मांगो आलूसे, आहे का नाही. पिरियड म्हटलं आडवं जाऊ आपण अकॉर्डिंग टू द ॲटॉमिक नंबर. मग काय म्हणणार आपण, आपल्याकडे कोण आहे, ना मांगो आलू से पेप्सी सोडा कोला और काजू कतली, ते पुढे जातील, आहे की नाही. मग आता याच्यात बघा बरं, आपल्याकडे सोडियमचं जर मी काय लिहिलं, कॉन्फिगरेशन लिहिलं, काय येईल आपल्याकडे, 2,8,1, मॅग्नेशियम 2,8,2, ॲल्युमिनियम 2,8,3, सिलिकॉन 2,8,4, फॉस्फरस. आता याचं काय यायला पाहिजे आपल्याकडे, 2,8,5, बरोबर, 2,8,5, सल्फर 2,8,6, क्लोरीन 2,8,7, आणि आर्गॉनचं माहिती आपल्याला 2,8,8. मग यांची जर मी व्हॅलन्सी लिहिली तर बघा बरं, व्हॅलन्सी काय येईल आपल्याकडे, व्हॅलन्सी हे कोण आपल्याकडे, कॉन्फिगरेशन, आणि हे कोण आपल्याकडे, एलिमेंट. आता मी शॉर्ट मध्ये लिहिले सगळं तुम्हाला समजावं म्हणून. मग याची व्हॅलन्सी किती, एक इलेक्ट्रॉन आउटर मोस्ट शेल मध्ये देऊन टाकेल, व्हॅलन्सी येईल 1. याची व्हॅलन्सी किती येईल, 2. याची व्हॅलन्सी किती येईल, 3. याची व्हॅलन्सी किती येईल, 4. इथपर्यंत क्लिअर आहे. आता याची व्हॅलन्सी किती येईल, तुम्ही म्हणशाल याची व्हॅलन्सी 5 येईल का, नाही, 5 इलेक्ट्रॉन देणं सोपं आहे त्याला का 3 इलेक्ट्रॉन घेणं, म्हणजे याची व्हॅलन्सी किती येईल, 3 इलेक्ट्रॉन घेईल. याची किती असेल, 2. याची किती असेल, 1. याची किती असेल, 0, कारण याला देणं घेणं कोणाशीच नाही. मग आपण काय ट्रेंड नोटीस केला,
व्हॅलेन्सी आधी आधी काय झाली, वाढत गेली आपली इथपर्यंत 4 पर्यंत. इथून काय झाली, व्हॅलेन्सी पुन्हा कमी कमी होत गेली. मग आपण असं म्हणणार की नाही, जर आपण असं बघतोय इन पिरियड मध्ये बघतोय, इन पिरियड 3 फ्रॉम लेफ्ट टू राईट काय ट्रेंड बघायला भेटला आपल्याला. लेफ्ट टू राईट जर जातोय आपण एखाद्या पिरियड मध्ये तर काय बघायला भेटलं आपल्याला, काय बघायला भेटलं बरं आपल्याला. लेफ्ट टू राईट जर गेलो तर आपण काय म्हणतोय, व्हॅलेन्सी इन्क्रीजेस फर्स्ट, व्हॅलेन्सी फर्स्ट increases and then decreases. हा आपल्याला पिरियड मध्ये बघायला भेटला ट्रेंड. व्हॅलेन्सी आधी काय झाली, वाढली, नंतर काय झाली, कमी पण झाली. जशी वाढली तशी कमी पण झाली. हा आपल्याकडे काय होता, पिरियड मध्ये ट्रेंड होता. आता आपण डाऊन द ग्रुप बघू. डाऊन द ग्रुप जर गेलो आपण तर बघा बरं आपल्याकडे काय होईल. आपण याचं बघू एक्झाम्पल. बघा डाऊन द ग्रुप, मी इकडेच लिहून टाकतो, त्याला छोटासा टॉपिक येतो, त्याच्यात जास्त काही नाही. डाऊन द ग्रुप काय ट्रेंड फॉलो करायला बघायला मिळतो आपल्याला. बघा बरं आपण घेतला एक एक एलिमेंट पकडू आपण. आपला हायड्रोजन, लिथियम, सोडियम, हेलिनाकी, आरबीसीज, फरार. बरोबर, वाक्य सांगितले नाही तुम्हाला. मग हायड्रोजनची व्हॅलेन्सी काय येईल आपल्याकडे, कॉन्फिगरेशन 1 येते, व्हॅलेन्सी 1 येईल. लिथियमची 2,1 येते, व्हॅलेन्सी 1 येईल. सोडियमची 2,8,1 व्हॅलेन्सी 1 येईल. रुबिडियमचं काय येतं आपल्याकडे, त्याला जर बघितलं, सॉरी मी हेलिनाकी होतं ना आपल्याकडे, पोटॅशियम किती येईल आपल्याकडे 2,8,1 व्हॅलेन्सी किती येईल 1. मग आपल्याला नोटीस आला असेल, ही खालच्यांची लिहायची गरज पण नाही. काय म्हटलं आपण, व्हॅलेन्सी काय सगळ्यांची सेम. मग हा ट्रेंड काय असेल आपल्याकडे, डाऊन द ग्रुप काय होतं, व्हॅलेन्सी रिमेन्स सेम. मग लेफ्ट टू राईट पिरियड मध्ये काय व्हायचं, लेफ्ट टू राईट पिरियड मध्ये काय व्हायचं, व्हॅलेन्सी आधी वाढायची मग कमी व्हायची. आणि ग्रुपमध्ये जर आपण डाऊन आलो तर व्हॅलेन्सी काय होते, सेम राहते. तर अशा पद्धतीने आजचं आपलं लेक्चर होतं. या लेक्चरमध्ये आपण काय काय बघितलं, मॉडर्न पिरियडिक ट्रेंड्स बघितले. पहिला ट्रेंड होता ॲटॉमिक साईजचा, दुसरा होता आपल्याकडे मेटॅलिक नॉन मेटॅलिक कॅरेक्टरचा, आणि तिसरा होता आपल्याकडे कशाचा, व्हॅलेन्सीचा. तर या पद्धतीने आपण आजचं लेक्चर संपवलेलं असेल आणि आपला चॅप्टर पण संपलेला असेल. तुम्हाला सर्व काही समजलं असेल. तर आता आपण लवकरच तुमचा सायन्स सेकंडचा सेकंड चॅप्टर स्टार्ट करू. पण त्यासाठी तुमचं कर्तव्य काय असलं पाहिजे, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तुला करायचंय का ती खूप ओरडती मागे तिकडे, आपल्याला काही करायचं, आपल्याकडे लक्ष देऊ. जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. जर आपण व्हिडिओला आवडला असेल आपल्याला तर लाईक करा. आणि सगळ्यात महत्वाचं, जर आपल्याला आवडून पण लाईक नसेल करत तर आपण शेअर कधी करणार ना, मित्रमैत्रिणींसोबत व्हिडिओ शेअर करायला पण शिका. सो दिस वॉज आवर सेकंड चॅप्टर, दॅट इज पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. होप you like the video, and we will meet in the next lecture with a brand new chapter of science second, that is life processes in living organism part 1. Okay then, have a screenshot of this.